नमस्कार. आज आपण भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. 1946चं अंतरिम सरकार. तर 1947च्या आधी सत्ता हस्तांतरण सुरळीत पार पडावं म्हणून एक विशेष सरकार स्थापन झालं होतं. हे पूर्णपणे स्वतंत्र सरकार नव्हतं, पण स्वशासनाकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल नक्कीच होतं. म्हणजे जरी रचना ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेसारखी असली तरी नेतृत्व मात्र भारतीयांकडे होतं. व्हॉइसरॉय हे फक्त नावापुरते प्रमुख होते, खरी सूत्र जवाहरलाल नेहरूंच्या हातात होती. नेहरूंनी परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंधांची जबाबदारी सांभाळली, पण त्यांची टीमही तितकीच तगडी होती. या टीममध्ये होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांच्याकडे गृह, माहिती आणि प्रसारण खात्याची धुरा होती. तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचं अन्न आणि कृषी खातं डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांभाळत होते. विशेष म्हणजे मुस्लिम लीगचे लियाकत अली खान यांच्याकडे अर्थ खातं होतं. चला तर मग या ऐतिहासिक टीममधील इतर सदस्यांचीही ओळख करून घेऊया. बघा, उद्योग आणि पुरवठ्यापासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी तज्ज्ञ होते. शिक्षण, आरोग्य आणि कायदा यांसारखी खातीही होती. नव्या राष्ट्राची प्रशासकीय पायाभरणी सुरू झाली होती. थोडक्यात स्वतंत्र भारताचं नेतृत्व करणाऱ्या टीमचा हा जणू एक पहिला मसुदाच होता. म्हणजे ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्य यातला हा एक महत्त्वाचा पूल होता. प्रशासनाचा पाया इथेच घातला गेला. पण ह्या टीमसमोर 1947 पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी ही आव्हानं कशी पेलली असतील